नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. तर बघा, सुंदर अशी एक रांगोळी काढलेली आहे मी हळदी कुंकासाठी. फक्त सरळ रेषा मारून हळदी कुंकाचे करंडे काढायचे आहेत. अतिशय सोपी रांगोळी आहे, अगदी झटपट होणारी रांगोळी. बघा, पटकन होते. सुरुवातीला बघा रेषा मारून घेतलेल्या आहेत, 4 सरळ रेषा मारून, आणि त्याला आपण हळदी कुंकवाचे करंडे असतात ना, त्याचा आकार देणार आहोत. खूप सोपी रांगोळी आहे, अगदी झटपट होते. काही गडबडीमध्ये काढण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, पटकन काढायची असते रांगोळी. तर ही रांगोळी खूप सोपी आहे, तुमच्यासाठी खास. नक्की तुम्ही काढून बघा हा तुमच्या हळदी कुंकवासाठी. तर खाली एक मोराचे आकार मी काढलेले आहेत, चौरंग काढलेला आहे खाली, जसं की आपण पाटावर किंवा चौरंगावर ते करंडे ठेवले आहेत असा भास होतो. तर थोडासा स्किन कलर लाईट डार्क करून भरून घेतलेला आहे. बघा, एक बाजूने ज्या साईडने डार्क कलर आहे त्याच बाजूने दोन्ही करंड्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता एक हळदीचा रंग आणि एक कुंकवाचा रंग त्यामध्ये भरून घेतला. आता खाली जो मोराचा आकार काढलेला आहे त्या मोराला चोच काढून घेतलेली आहे. नंतर मग ऑरेंज कलर, थोडासा लाईट ऑरेंज तिथे भरून घेतला मी. जो आपण चौरंग काढलेला आहे किंवा पाट काढलेला आहे त्याप्रमाणे भरून घेतलेला आहे. अगदी सुंदर आहे, अगदी झटपट होते ही रांगोळी. आणि अगदी ज्यांना येत नाही त्यांनासुद्धा ही रांगोळी अगदी काढता येईल. फक्त रेषा काढायच्या आहेत, रेषांमधूनच ही रांगोळी पटकन होऊन जाते. व्यवस्थित चौरंगाची जे खालचा बाजूला नक्षी असते ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक येतो. नंतर मोराच्या डोक्यावरती जे तुरी असतात त्याप्रमाणे फुलं काढून घेतली. फुलं काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. डॉट देऊन त्याला फुलांचा आकार दिलेला आहे. बघा, डॉट समोरासमोर द्यायचे आहेत, एक वरती डोक्यावरती असे 3 डॉट देऊन काढून घेतलेले आहेत. नंतर मध्ये एक फूल काढलेलं आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसत नाही. बघा, सुंदर असं फूल काढून घेतलेलं आहे खाली. अगदी झटपट होते आणि पटकन होणारे. आता वरती पतंग काढून घेतलेले आहेत 2. बघा, आता पतंग संक्रांत म्हटलं की पतंग आणि हळदी कुंकू हे एक ठरलेलं एक कॉम्बिनेशन असतं. तर त्याप्रमाणे मी वरती पतंग काढलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकवाचाच रंग दिलेला आहे. बघा, सोपी आहे एकदम रांगोळी, झटपट होते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगा, किंवा तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे मला एक प्रेरणा मिळत असते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा रांगोळी काढण्यासाठी. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.